सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत पालक डाळ. तर काही ठिकाणी याला गरगट्टा सुद्धा बोलतात. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर इथे तुरीची डाळ मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. 15 ते 20 मिनिटं ही चणा डाळ मी भिजत घातलेली, ते सुद्धा घेऊया. त्याच्यानंतर याच्यातच आपण बारीक बारीक चिरलेली पालक टाकूया आणि थोडेसे शेंगदाणे. आता इथे थोडंसं पाणी टाकून आपण 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. डाळ शिजल्यानंतर ताटात काढून घ्यायचं. मिळून येण्यासाठी इथे 1 चमचा बेसन पीठ टाकते. आणि हे तांब्याने थोडेसे जे शेंगदाणे आहेत अख्खे किंवा चण्याची डाळ आहे ती थोडीशी स्मॅश होऊन जाणार. काही अख्खे ठेवायचे आणि काही आहे ते असे स्मॅश करून टाकायचे. मोठ्या भांड्यात घेऊन चांगलं घोटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे रवी असेल तर रवीने घोटा. त्याच्या फोडणीसाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात टाकूया आपण 1 चमचा तेल. त्याच्यात टाकूया मोहरी, लसूण जो मी ठेचून घेतलेला आहे, बघा लसूण आपला लालसर झालेला आहे. याच्यात टाकूया आपले हा घरातला लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ. आणि हे तेलात टाकलं की लगेच आपल्याला आपलं पालक डाळचं मिश्रण टाकायचं. तुम्हाला जसा पातळ किंवा घट्ट रस्सा हवा आहे तसं तुम्ही याच्यात पाणी टाका आणि मस्त असं उकळून द्या. मस्त असं खळखळून उकळू द्या. म्हणजे आपली पालक डाळ तयार आहे. किंवा याला काही ठिकाणी पालक गरगट्टा सुद्धा बोलतात. मस्त खळखळून आपली डाळ उकळली आहे. अजून थोडंसं मी आटवून देणार आहे कारण आपण जे बेसन टाकलेलं आहे ते शिजलं पाहिजे. आपली पालक डाळ तयार आहे आणि ही भातासोबत 1 नंबर लागते किंवा ज्वारीची भाकरी. तर आपली दाल पालक तयार आहे. काही ठिकाणी याला गरगट्टा सुद्धा बोलतात. तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ही ट्राय करा आणि कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.